माहीत नसणारी स्नेहल हवा योद्धामुळे सगळ्यांना कळली. सो इकडे आल्यानंतर पण तो एक्सपिरियन्स खूपच आला मला, कारण आधी शिमग्यात मी कधी कशी फिरले काय झालं तरी तेवढं काही फरक पडत नव्हता. पण आत्ता गेल्यानंतर फोटो आणि विचारपूस की कसं आहे काय आहे, स्त्री आहे पुरुष आहे वाला, कारण परफॉर्मन्स वाईज दोघंही तेवढ्याच लेवलला परफॉर्म करतात. तो मी आल्यानंतर काही बदललं पण नाही, कारण फक्त रिलेशन्स मला कळत गेले की अरे प्रत्येकाचं माझ्यासोबतचं काय रिलेशन आहे. कारण काही लोकांबरोबर बहीण भावाचं रिलेशन आहे, काही लोकांबरोबर एक बापावाली माया आहे त्यांची पण, की हा मुलगी म्हणून ट्रीट करतात, काही जण मस्ती करतात माझ्याबरोबर. सो ह्याच्यातच फरक आहे, बाकी परफॉर्मन्स जो तो तेवढाच देतो. उलट बायकांचं म्हणाल तर स्त्री पात्र आमच्यापेक्षा जास्त चांगली ते लोक करतात. सर एक फोटो पाहिजे मला तुमच्यासोबत, तर त्याचा हात पकडला आणि तो इतकं कौतुक करत होता की मी बघितलाय, मी माझ्या इन्स्टाला वगैरे पण तो आहे व्हिडिओ. मी तर म्हणजे त्याच्यानंतर विरघळूनच गेले होते की रणवीर सिंगने आपला हात पकडलाय, आपल्याशी बोलतोय. सो माझ्यासाठी ते एक भारी वालं फिलिंग होतं की एवढा मोठा नट येतो की त्याने इतके सुंदर सुंदर भूमिका केल्या आणि त्याने आपलं कौतुक करणं हे फार. मेन सणांना मी येतेच, गणपतीला येते, शिमग्याला येते आणि मे महिन्यात थोडी सुट्टी एन्जॉय करायला आम्ही येतो. पण शिमग्याला येण्याचं कारण तेच असतं की जसं तुम्ही म्हणता की आपण इतकं काम करतो हे ते, ह्या सगळ्याची एनर्जी पॉवर नाही इथून मिळते. आणि आत्ता योगायोग असा झालाय, म्हणजे हे घडवून आणलंय तिच्या कृपेने आहे, श्रद्धा आहे. हो अगदीच, ह्या श्रद्धेनेच सगळं घडवून आणलं. आणि आज सुट्टी आहे आणि मी निवांत आज आलेली आहे, दर्शन घेणारे आणि मग जाणारे पुढच्या कामांचे. माझ्या गावात पहिल्यांदा इंटरव्ह्यू झालाय माझा, आणि माझी जी जिंकल्यानंतरची बातमी होती ती पण रत्नागिरी टाइम्स, दैनिक टाइम्स, ती पण पहिल्यांदा इथेच छापून आली होती. नमस्कार मंडळी, रत्नागिरी टाइम्स डिजिटलमध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आहोत संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे या गावी. चोरवणे या गावामध्ये आपल्याला आज गप्पा मारायच्या आहेत. चला हवा येऊ दे फेम स्नेहल शिदमशी. स्नेहल आज आपल्यासोबत आहे. स्नेहल, टाइम्स डिजिटलमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच. तर स्नेहल दरवर्षी मुंबईतून न चुकता कोकणातल्या आपल्या या मूळ गावी नेहमीच येत असते. दरवर्षी शिमगोत्सवाला ती हजेरी लावत असते. यावर्षी सुद्धा आज सकाळीच तिचं चोरवणा गावी आगमन झालेलं आहे. तर आपण विचारूया स्नेहलला तिचा सेलिब्रिटी होण्यापूर्वीचा शिमगोत्सवाचा अनुभव आणि चला हवा येऊ द्यानंतर घरोघरी पोहोचल्यानंतर मराठी माणसाच्या गळ्यातला ताईत झाल्यानंतर स्नेहलचा शिमगोत्सव, यातला काही फरक तिला जाणवतोय का? स्नेहल, काय सांगशील आपल्या या अनुभवाबद्दल? शिमगोत्सवात तर जाणवतोच फरक, पण म्हणजे अख्ख्या माझ्या आयुष्यातच फरक पडला हवा योद्धामुळे. आणि जे सगळ्यांनी बघितलंच आहे, कारण कोणालाच माहीत नसणारी स्नेहल हवा योद्धामुळे सगळ्यांना कळली. सो इकडे आल्यानंतर पण तो एक्सपिरियन्स खूपच आला मला, कारण आधी शिमग्यात मी कधी कशी फिरले काय झालं तरी तेवढं काही फरक पडत नव्हता. पण आत्ता गेल्यानंतर फोटो आणि विचारपूस की कसं आहे काय आहे ह्याचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे चोरवण्यातलेच नाहीत, जे बाहेरून शिमग्यासाठी येतात ते लोक पण विचारतात, घरी येतात, घरच्यांबरोबर बोलतात. सो तेवढा फरक पडलाय की एक सोशली खूप ऍक्टिव्ह झालंय सगळं. अच्छा, म्हणजे खूपच आपल्याला हे जाणवते की सुरुवातीची स्नेहल आणि चला हवा येऊ द्यानंतर घरोघरी पोहोचलेली स्नेहल, की जिच्याबरोबर आता एक सेल्फी काढण्यासाठी सुद्धा गावातली तरुणाई असेल किंवा जुनी जाणती माणसं असतील कौतुकाने तिच्याकडे बघतात की एक सुंदर कुठेतरी आपली मराठी कलाकार, एक सामान्य कुटुंबातली सामान्य मुलगी जी मुंबईमध्ये राहते, जी आपला उदरनिर्वाह, जिचे वडील BMCमध्ये काम करत होते, किंवा एक सामान्य मराठी कुटुंब आहे की त्याच्यातली एक मुलगी एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर काम करते, खूप सुंदर अभिनय करते आणि सगळ्या लोकांचं मनोरंजन करण्याचं एक सुंदर काम करते. खरोखरच स्नेहलचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मला सांग स्नेहल, की सुरुवातीपासूनचा तुझा हा जो प्रवास आहे की अचानक बाबा असं झालं की मला नाही आता ह्या क्षेत्रात यायचं आहे, की
ठरवलं होतं लहानपणापासून की काय करायचं, या अभिनय क्षेत्रातच काहीतरी करायचंय? अभिनय मला आवडतच होता, कारण माझे काका संतोष शिदम हे मेकअप आर्टिस्ट होते. जेव्हा मी अच्छा, त्यांना लहान असताना बघितलंय, म्हणजे आताही बघतेच, पण त्यांच्यामुळे ती आवड निर्माण झाली आहे खरं तर. कारण काका आम्हाला दीनानाथला घेऊन जायचा, नाटकं दाखवायचा. तर ते एक होतं की अरे नाटकात जी पात्र काम करतायत अच्छा. ती, म्हणजे एखाद्याचा जर खून झाला किंवा एखादा माणूस मेला, तर तो त्याच्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा आपण त्याला पडद्यामागे जाऊन बघतो तर तो जिवंत असतो. तर तो जो अभिनय आहे, ते रडणं आहे, ते हसणं आहे, ते फार भावत गेलं मला. ते अच्छा. जरी खोटं असलं तरी त्या क्षणापुरतं का होईना ते खरं वाटून जातं. सो या गोष्टीची आवड निर्माण झाली. बाकी मी थिएटरशी किंवा स्टेज हे मला आधीपासूनच आवडत होतं, कारण वयाच्या 3.5 वर्षापासून मी डान्स करते, लावण्या करते. तर ती एक मनात होतं. पण ऍक्टिंग की बाबा आपल्या एखाद्या बोलण्याने समोरचा माणूस रडतो किंवा समोरचा माणूस हसतो, हे फार भारी वाटायचं मला, की ही करणारी माणसं जी आहेत ती खूप कमाल आहेत. आणि त्यांना भेटायला जाणारी गर्दी, म्हणजे आम्ही लहान असताना मी जेव्हा बघायचे नाटकं तेव्हा मी प्रशांत दामलेंचं जादू तेरी नजर बघितलं होतं. सतीश तारे होते त्याच्यामध्ये, कविता लाड होत्या, शलाका पवार होत्या. सो त्यांना बघायला जी गर्दी जमायची ना, ते एक जे अट्रॅक्शन आहे किंवा आपण पण त्याच्यात जाणं, आणि तर ते फार आवडायचं मला. तर असं डोक्यात होतं की ह्याच्यात काहीतरी करायचं, ह्याच्यात काहीतरी करायचं. आणि सगळ्यापेक्षा वेगळं फील्ड आहे थोडंसं. आमच्या घरात कोणीच या विचारांचं पण नाहीये की म्हणजे थिएटर किंवा टेलिव्हिजन ह्याच्यात कोणीच नाहीये, काका सोडला तर. सो काकाकडनं ते ऐकत आलंच होतं. किंवा तो जे मेकअप करायचा ना, म्हणजे आमच्या वर्कशॉप्सना काका यायचा कधी कधी, तर तो मेकअप करताना असं फार कॉमेडी करायचं की नाक आपलं स्ट्रेट आहे आणि ते वाकडं कसं दिसतं. तर त्याची फार गंमत वाटून जायची या सगळ्या गोष्टींची. मग आवडत गेलं. आणि मग शाळेत असताना बालनाट्यांमधनं संधी वगैरे मिळत गेली. 10वीला आल्यानंतर फोकस क्लिअर झाला की हा बाबा आपल्याला हेच करायचंय. सो त्याच्या दृष्टीने मग कॉलेजला. बरोबर, अगदीच. पण मला असं म्हणायचं की आपल्या एक टिपिकल मराठी घरामध्ये ठीक आहे बाबा, गॅदरिंगमध्ये मुलगीने काम केलं, शाळेच्या गॅदरिंगमध्ये, शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये, पण मुलगी बाबा याच्यामध्ये अभिनयात काहीतरी करू इच्छिते किंवा थोडा अभ्यास कमी पडतोय का, किंवा असं काही भीती आई वडिलांच्या मनात काही निर्माण झाली होती की त्यांच्याकडून प्रोत्साहनच मिळत गेलं याला? हा, म्हणजे माझ्यापेक्षा ते जास्तच एक्साइटेड आहेत दोघं पण, आई बाबा. ते इतके एनर्जेटिक आहेत किंवा त्यांनाच इतकी आवड आहे या गोष्टींची, तर ते मला तसं कधी दडपण नाही आलं. हा, वारसात आलाय हो. त्यांना म्हणजे त्यांचं त्या गोष्टी, हा फक्त हे तर होतच की शिक्षण कम्प्लीट कर, ते नको अर्धवट राहायला, कारण हे फार आभासी जग म्हटलं तरी चालेल. कारण तितकीशी म्हटलं तर होऊ शकतं, नाही तर नाही होऊ शकत. एक निदान आपल्या शिक्षणाचा आधार असावा या सगळ्या गोष्टींना. त्या गोष्टीत तू मागे पडू नको, एवढा हट्ट होताच की हा हे करतेस तर मग हे पण कर, दोन्ही गोष्टी बॅलन्स कर. तर त्या वयात तर कळत नाही की बॅलन्स करणं गरजेचं आहे. आपण एक ठरवलं असेल तर त्याच्यावरच फोकस जास्त करतो. त्यावेळी मग तो राग, ती चिडचिड, ती भांडणं, ते सगळं येतं. पण ते कुठेतरी गरजेचं पण, परिवाराचा एक सपोर्ट, एक आधार कुठेतरी आवश्यक असतो. त्यामुळे तो मिळत गेला. आणि तो नसता तर कदाचित नसतं हे चित्र झालं. नाही, खरोखरच की परिवाराचा आधार जो आहे तो अतिशय महत्वाचा असतो. आपल्याला त्याच्याच आधाराने कुठेतरी फुलायला, आपलं छान करिअर घडवायला संधी मिळत असते. मला सांग की या आजच्या टेलिव्हिजनच्या म्हणा किंवा इतर सिनेसृष्टीत म्हणा, बॉलिवूडच्या जगात म्हणा, एक ठरलेला साचा असतो. एक अभिनेता, अभिनेत्री किंवा ॲज इट इज सेलिब्रिटी म्हणूया, किंवा एक छानशी नटी म्हणूया, किंवा जे त्याने पर्सनॅलिटी लागते किंवा त्यांच्या व्याख्येत बसणाऱ्या काहीतरी अशा ह्या लागतात सगळ्या. पण तसं आपल्याकडे काही नसताना, किंवा हा जो आत्मविश्वास आहे हा तुझ्यात निर्माण कधीपासून व्हायला लागला की नाही मला हे जमणार आहे आणि मी हे करणारच आहे? आत्ता खरं तर ती चौकटच बदलली आहे, ती व्याख्याच बदलली आहे. कारण आता हिरो म्हणजे आपल्याला एक तरणा बाण असा उंच गोरा पान, त्याची बॉडी वगैरे असं चित्र बदलून गेलं. आता फॅन्ट्री मधला झव्या पण आपल्याला हिरोच असतो. सो हे चित्र प्रत्येक बाबतीत बदललंय. म्हणजे जर हिरोईन घेतली तरी बदललंय, सगळ्याच चौकटी बदलल्या. थोडा कॉन्फिडन्स यायला वेळ गेला खरं तर. कारण मी जेव्हा जायचे ऑडिशन्सना त्या रिजेक्शन्स बऱ्याचदा आल्यात. मी वयाने खूप मोठी वाटते
बेसिकली. तर तेव्हा की अरे नाही नाही हिरोईनसाठी नाही झालं, हिरोईनची मैत्रीण पण मोठी वाटते, मग छोटी वाटते, मग आईचे रोल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी रिजेक्शन आलंय. पण करण्याची जिद्द इतकी होती ना की तो कॉन्फिडन्स कुठे माझा गेला नाही. एका पॉइंटला वाटलं की सोडून द्यावं सगळं, कारण ती एक स्टेज येते जेव्हा तुम्हाला फायनान्शियल पण गोष्टी कराव्या लागतात, तेव्हा असं झालं. पण लकीली टचवूड माझा मित्र परिवार इतका चांगला आहे, तो त्या बाबतीत खूप स्ट्रॉंगली सपोर्ट करतो की नाही रे होगा होगा होगा. म्हणजे माझ्या लाईफमध्ये अशी काही 4-5 लोक आहेत जी काइंड ऑफ फॅमिली आहेत माझी, जे आता थिएटर करतायत किंवा ते टेलिव्हिजनला वेगवेगळ्या चॅनल्सना कामं करतात. जशी रिलेटेड एक छोटासा किस्सा आहे. म्हणजे एक आपलं असतं की घराचं फॅमिलीचं की आमच्या मुलीचं सगळं व्यवस्थित वेळच्या वेळी व्हावं. तर तशा पद्धतीने माझं जेव्हा ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट झालं तेव्हा आमच्याकडे लग्नाचा विषय चालू होता. म्हणजे जवळजवळ मी तेव्हा 21 वर्षांची वगैरे असेल की आता बघून ठेवू, मग 2-3 वर्षांनी करू, म्हणजे आपण 23-24 पर्यंत. मराठी माणसाचे जे विचार आहेत तसे आपले होते की बाबा चला तर उजवून टाकू. तर एक असतं ना की ह्याच्यानंतर तू जॉब करशील, एक म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर आपण जॉब बघू, मग जॉब, मग लग्न, मग संसार, मग हे एवढं सगळं होतं. तर मला असं होतं की नाही नाही मला करिअर करायचंय. तर माझ्या मित्रांनी येऊन घरच्यांना समजवलंय की तुम्ही थोडे दिवस द्या, एक चान्स तिला द्या, होईल जे काय व्हायचंय ते होईल, लग्न वगैरे सगळं होत राहतं, सध्या तिला करिअरवर फोकस करू द्या. तर असे मित्र आहेत माझे जे घरच्यांसमोर येऊन त्यांच्याशी बोलून, आणि ते चित्र आता पालटलंय, अजून तरी लग्नाचा विषय. सपोर्ट सिस्टीम आपल्याला सगळ्यांनाच लागते बरोबर की अशा जीवनातल्या अशा टर्निंग पॉइंटला मित्रमैत्रिणींची जी सपोर्ट सिस्टम आहे ती खरोखरच आपल्याला आवश्यक असते. आणि मला आजच्या या तरुणाईला सुद्धा सांगावंसं वाटेल की खरोखरच स्नेहलचा आदर्श आपण घेण्यासारखा आहे की नो गिव्ह अप, की कुठल्याही पद्धतीने किती रिजेक्शन्स होऊ देत, आपलं काम आपण चोख करायचं आहे आणि त्याच कामात आपल्याला परफेक्शन कसं आणायचं आहे आणि कुठल्याही पद्धतीने आपला आत्मविश्वास गमवायचा नाही आहे, हे स्नेहलकडून खूप छान शिकण्यासारखं आहे. आजच्या तरुणाईला खरोखरच खूप छान वाटते की एक मराठी कलाकाराच घरोघरी पोचलाय आणि सर्वांना हसवण्याचं काम करतेस तू छानपैकी. म्हणजे अगदी घरातलं आपलं हक्काचं म्हातारं माणूस जरी असेल तरी त्याला स्नेहल आपलीशी वाटते. जसं भाऊ कदम आपलासा वाटतो, श्रेया आपलीशी वाटते, जसं सिद्धार्थ जाधव आपलासा वाटतो, तसंच स्नेहल सुद्धा आता प्रत्येक घराघरातली एक छोटी सदस्य झालेली असं आपण म्हणूया. आणि खरोखरच छान अचिव्हमेंट आहे, तुला खरंच खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू. आणि आपण या गप्पा अशा चालू ठेवूया. मला फक्त तुझ्या सुरुवातीच्या जरा हवा येऊ देच्या प्रवासाकडे जरा यायचं आहे की ऑडिशनचा जो पहिला तुझा अनुभव होता चला हवा येऊ द्याचा, की तेव्हा झीचा चांगला प्लॅटफॉर्म, मस्त छान चॅनल आहे, तर याच्यामध्ये मी सिलेक्ट होईन असा काही आत्मविश्वास होता किंवा काही त्याच्यासाठी खास तयारी केली होतीस का तू? नाही अजिबातच नाही. कारण ऑडिशनचे जेव्हा मेसेज फिरत होते की तुम्ही व्हिडिओ पाठवा, तर कॉमेडीसाठी असं कधी म्हणजे डोक्यात नव्हतं की आपण हा पॅच केला पाहिजे तो पॅच, कारण कॉमेडीचे पॅच खूप कमी आहेत आणि ते सिंगल परफॉर्म नाही होत, ते त्याच्यासाठी कोणतरी माणूस आपल्याला लागतो, तर ते स्किट परफॉर्म होतं. माझ्याकडे तसा काहीच पॅच नव्हता की काय करायचं काय नाही वगैरे. आणि मी घरातनं भांडून गेले होते ऑडिशनला, कारण आदल्या रात्री ते चाललं होतं की अरे नाही मग तू बघ काहीतरी, बस झालं आता, हे खूप झालं वगैरे. ह्याच्यात मी सकाळी 7ला उठले, माझी रेडी झाले, फक्त जाताना आईने विचारलं कुठे, म्हटलं वेळ लागेल 2 वाजेपर्यंत वगैरे येईल, म्हणजे त्याचा कालावधी 2 पर्यंतचा होता. सो मी त्या ह्याच्यातच निघून गेल्यानंतर इतकी गर्दी, आणि ऑगस्ट महिना त्याच्यात पाऊस इतका, आणि मीरा रोड मध्ये तर म्हणजे हायवे पर्यंत गर्दी होती. म्हटलं ह्याच्यात काय नंबर लागला कुठे लागायचा. तर ऑडिशनला पोहोचलं तरी खूप झालं. आणि मी पोहोचले आणि गेट बंद झाले, 2 वाजले गेट बंद झाले. म्हटलं 2 वाजता तर आपण फ्री होणार आहे, घरच्यांना सांगितलंय, कुठे गेले मुलगी काय नाही, फोन आले 2दा-3दा, काही खाल्लं नव्हतं काहीच नाही. म्हटलं हा आहे मी, वेळ लागेल एवढंच सांगितलं. 6 वाजता माझं पहिलं ऑडिशन झालं. तर तो जो माझा पहिला पॅच होता तो हेमांगी कवी आणि
भाग्यश्री पाणे म्हणून आहे. बापरे. सो त्यांनी आणि आम्ही असं सकाळी ट्रेनमधनं वगैरे डिस्कस केला होता की आपण हे बोलू, मग हे होईल, मग ते होईल. हे बोलता 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 तो पॅच केला. तो त्यांना आवडला लकीली. तो म्हणाले की जर पुढच्या राऊंडला तू गेलीस तर तो छान अजून काहीतरी कर किंवा ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी कर. 6 वाजता मी घरी फोन करून सांगितलं की मी अशा ऑडिशनला आले आहे. हवा योद्धा नावाचा एक शो आहे. ते घरचे बघतच होते तो शो, पण अशी ऑडिशन वगैरे काही कल्पना नव्हती त्यांना. म्हटलं मी त्या ऑडिशनला आले आहे आणि त्यातला पहिला राऊंड माझा सक्सेस झालाय, आता मला थांबायचंय. तेव्हा त्यांचं पण असं झालं की ओके, अच्छा मग ठीक आहे, वेळ लागेल तरी होप्स आहेत, हा काय हरकत नाही. फर्स्ट राऊंड क्लिअर झाल्यानंतर जरा होप्स आले होते. मग सेकंड राऊंड 12 वाजता वगैरे रात्री झाला होता. मग तो झाल्यानंतर म्हटलं आता आपल्याला वाट बघायचं त्यांचा कॉल येईपर्यंत. मग ऑडिशन दिली, त्यांना आवडली. निलेश साबळे सर होते घ्यायला ऑडिशन, त्यांना आवडलं. ते म्हणाले चांगलं आहे, जर सिलेक्ट झालीस तर तुला फोन येईल म्हणून. इतकी पब्लिक होती एकतर आणि 5-6 ठिकाणाहून ऑडिशन झालं होतं. त्यामुळे जवळजवळ एक 8-9 हजारापेक्षा जास्त लोक होते. आणि मुंबई ऑडिशन ना हे सगळ्यात शेवटचं झालं होतं. त्यामुळे जिकडून कुठून रिजेक्ट झालेली लोक किंवा ज्यांना ऑडिशनला पोचताच आलं नव्हतं अशी सगळी लोक मुंबईत आली होती. म्हणजे मला जेव्हा कळलं की लोक 2 दिवस आधी येऊन तिथे गेटवरच राहिले, तर म्हटलं की अरे बापरे, आपण पार्ल्यातनं पोचू नाही शकलो वेळेत आणि लोक 2-2 दिवस आधी पोचले. म्हणजे याच्यातनं नसतो आपला नंबर लागत. आणि मी जेव्हा ऑडिशनला गेले होते तेव्हा माझे मित्रमैत्रिणी कोणी जास्त आले नव्हते. तर त्यांचं असं की नाही रे, अभी इतना किया है हम लोग ने, तेरे को तो पता है नहीं होता है. असं ओपन ऑडिशन मध्ये सिलेक्शन होणं फार कठीण आहे, नाही होणार. काही ओळखी ओळखी बसले वगैरे असं वाटतं आपल्याला, पण तसं नसतं करत आहे. खरोखर टॅलेंट जिथे असेल ना ते अगदी मग हजारातून सुद्धा उठून दिसतं. त्याचं एक उदाहरण तू आहेस की आपल्याकडे जर गुणवत्ता असेल तर आपण सिलेक्ट होतोच, आपली दखल घ्यावीच लागते आणि हे स्नेहलने सिद्ध केलंय. पण मला असं म्हणायचं की आता सिलेक्शन झालं, म्हणजे ऑडिशनमधून पुढे झालं, आता बाबा शूटिंगला सुरुवात करायची. फर्स्ट तुझा जो अनुभव होता, पहिला अनुभव की आता चला एपिसोड शूट करायचं आहे किंवा असं असं आहे, तर तेव्हा थोडी भीती वाटली होती की कसा, म्हणजे तो एक अनुभव ऐकायला आवडेल आम्हाला. भीती सेटवरचा खूपच वाटली होती मला, कारण आम्ही 6 जण होतो. बाकी शूट सगळं सुरू होतं. आम्ही 6 जण होतो ज्यांचं पहिलं शूट होतं तिकडचं. तर सगळ्यात शेवटचा परफॉर्म मी केला आणि माझ्या आधी ज्यांनी परफॉर्म केले त्यांना 10-10 मार्क वगैरे मिळालेत. सो सगळेजण बेस्टच आहेत. मुंबईच्या पब्लिकला जरा असं वाटत असतं की अरे आपण भारी आपण करू शकतो म्हणून, पण त्यांना जेव्हा 10 मार्क जे बाहेरून पण येतं ते जे टॅलेंट आहे ते आपण बघितलेलंच नसतं. सो त्यांना जेव्हा 10-10 मार्क मिळतात तेव्हा ते एक दडपण असतं की अरे बापरे, आपल्यापेक्षा भारी करणारी लोक पण इथे आहेत. सो ह्या सगळ्यांमध्ये आपला आणि कोण कसं आहे पहिल्या ह्याच्यात काहीच कल्पनाच नव्हती. म्हणजे टीव्हीवर दिसणारे वेगळे असतात, प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव वेगळा असतो. मला असं म्हणायचं की आता त्या हवा येऊ दे मध्ये श्रेया आणि तू दोघीच खऱ्या खुऱ्या स्त्रिया होत्या. बाकी साबळे सरांनी मला वाटतं सगळ्यांना साड्या नेसून ते केलं होतं. त्यामुळे दोघीच खऱ्या तुम्ही अगदी म्हणजे स्त्रिया म्हणून किंवा एक मुली म्हणून तिथे कसं तुमचं म्हणजे तिथे एक्सपिरियन्स होता की बाबा एवढी सगळी पुरुष मंडळी आहेत किंवा एवढे सगळे अभिनेते आहेत आणि त्यांच्याबरोबर आता आपण दोघीच आहोत, म्हणजे तर माझ्यापेक्षा तर आधी श्रेया मॅम काम करतात इतकी वर्ष, म्हणजे जवळजवळ 5 वर्ष आधी त्या काम करतात. सो त्यांना एक ती ट्रीटमेंट होतीच किंवा त्या तेवढ्याच तोडीस तोड आणि त्या परफॉर्म तेवढ्या तोडीस तोड करतातच. त्यामुळे तो तिथे काहीच मॅटर नाही करत की स्त्री आहे पुरुष आहे वाला, कारण परफॉर्मन्स वाईज दोघंही तेवढ्याच लेवलला परफॉर्म करतात. तो मी आल्यानंतर काही बदललं पण नाही, कारण फक्त रिलेशन्स मला कळत गेले की अरे प्रत्येकाचं माझ्यासोबतचं काय रिलेशन आहे. कारण काही लोकांबरोबर बहीण भावाचं रिलेशन आहे, काही लोकांबरोबर एक बापावाली माया आहे त्यांची पण की हा मुलगी म्हणून ट्रीट करतात, काही जण मस्ती करतात माझ्याबरोबर. सो ह्याच्यातच फरक आहे. बाकी परफॉर्मन्स जो तो तेवढाच देतो. उलट बायकांचं म्हणाल तर स्त्री पात्र आमच्यापेक्षा जास्त चांगली ते लोक करतात. कारण आम्ही जेव्हा वर्कआउट करत असतो सगळं तेव्हा त्यांचं जे वर्कआउट असतं किंवा त्यांच्या ज्या
वेगवेगळ्या ऍक्टिंग Acting असतात असतात. त्या आमच्यापेक्षा डेंजर असतात. म्हणजे बायकांच्या बद्दलचं निरीक्षण जे त्यांचं निरीक्षण, आहे, हो, 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 ते अगदीच. अगदीच. पण भाऊशी म्हणा किंवा कुशल बरोबर म्हणा किंवा तुझं ट्युनिंग जास्त कोणाबरोबर जमायचं म्हणजे तिथे ऍक्च्युली सगळ्यांबरोबरच जमायचं कारण आम्ही बॅकस्टेजला ते जे रीडिंग आहे किंवा काय करायचं तर मी नवीन आल्यानंतर मी ती म्हणजे माझं एक की हा आपण करूया मग त्यांना पण ती सवय लागलेली की हा स्नेहल जरा माझं पाठांतर घे प्लीज माझं घे तर ती एक सवय सगळ्यांनाच लागली होती. पण मस्ती करायची असेल तर मी रोहित दादा आणि अंकुर सरांबरोबर जास्त केले. उमेश दादा होते मध्यंतरी. जसे जसे लोक येत होते तशी बॉन्डिंग होत होते. अंकुरचा डान्स मला वाटतं बघून सुद्धा कधी कधी आम्ही चाट पडायचो स्क्रीन म्हणजे त्या शो मध्ये की बाबा एनर्जेटिक आणि खूप छान म्हणजे असं कुठलं गिल्ट नाहीये मनात की बाबा माझी उंची कमी आहे. तोही खूप छान तिथे वावरायचा किंवा एक अतिशय सुंदर एक बॉन्डिंग तुमचं सगळ्यांचं. ऍक्च्युली तोच एक प्लस पॉइंट आहे प्रत्येकामध्ये तिकडे जे काम करतात की आपल्या ज्या कमी आहेत असं वाटतं की ह्या कमी आहेत अरे आपण इतरांसारखं नाहीये. सो ह्याच गोष्टींवर तिथे सगळ्यांनी काम केलं आणि म्हणून त्या ठिकाणी आहेत. कारण नक्कीच कोणीच विनोद ही एक खूप अशी गोष्ट आहे की त्याचं पटकन लोकांना वाईट सुद्धा वाटू शकतं. आपल्या म्हणजे आता बरीच लोक आहेत जे त्या गोष्टींच्या टीका करतात की अरे एवढूसाच आहे किंवा ही जाडीच आहे ही काळीच आहे ह्या गोष्टी ह्या आम्हाला माहिती आहे ह्या आमच्या कमी आहेत पण ह्याच्यामुळे कोणतरी हसतंय ना हा आनंद आहे. नाही हे सगळ्यांना तिकडे तसंच आहे. जनरली हसवणं ही फार कठीण गोष्ट आहे. मला तरी वाटतं की रडवणं सोपं आहे त्या मनाने पण हसवणं एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं त्याला आनंद मिळवून देणं त्याला एक समाधान मिळवून देणं ही फार कठीण गोष्ट आहे आणि ती तुम्ही इतकी 5-6 वर्ष खूप छान पद्धतीने चला हवा येऊ देच्या माध्यमातून करताय. त्यामुळे खरंच हॅट्स ऑफ टू युअर टीम. निलेश साबळे असतील आणि खरंच तू सुद्धा ना खूप सुंदर सुंदर कॅरेक्टर्स केले त्याच्यामध्ये. तर मला असं आठवतं की ती एअर होस्टेस सारखं असेल किंवा अजून एखादी अशी खाष्ट अशी बाई असेल तर तुला त्या सगळ्यांच्या मध्ये छान आवडलेलं असं तुझं स्वतःचं असं एक आवडतं कॅरेक्टर कुठलं सांगू शकशील? अरे ते निवडायला कठीण हे आहे. फार कठीण आहे कारण प्रत्येक कॅरेक्टर हे चॅलेंजिंग आहे आणि ती त्या वेळेला होऊन जातात बऱ्याचदा. कारण असं काही प्लॅन नसतो की हे असं करायचंय तसं करायचंय. त्या सगळ्या मागे जास्त मेहनत घेतात तर ते निलेश सर आहेत. कारण कुठलं कॅरेक्टर काय करणार आहे हे त्यांनी आधी डोक्यात फार बांधलेलं असतं आणि ते लिखाणात पण तसंच असतं की माझी ही व्यक्ती हे कॅरेक्टर करणार आहे जे की त्याला नाही माहिती आहे की ते काय आहे कसं आहे पण ते त्याच्या तोंडून कसं तेच कॅरेक्टर आहे हे वाटेल हे त्यांना फार चांगलं कळलंय आता प्रत्येकाच्या. कमाल आहे. आणि निलेश सरांच्या बद्दल सुद्धा मला सांगावंसं वाटतं की खूप म्हणजे अगदी त्याचं व्यक्तिचित्रण असेल त्याची व्यक्तिरेखा कशी उठून दिसेल म्हणजे मीच सगळ्या शोवरती माझाच इम्पॅक्ट पडला पाहिजे अशी त्यांची अजिबात कधी मला वाटते नव्हतीच. म्हणजे असं इंटेन्शन कधी नसायचं. उलट मी लिहिलेलं एखादी व्यक्तिरेखा ती शो मध्ये कशी उठून दिसेल आणि मला वाटतं हेच श्रेय आहे तुमच्या सगळ्या यशाचं तुमच्या टीमचं की जो तो स्वतःसाठीच नाहीये तर माझं अख्खं हे टीमवर्क कसं चांगलं होईल माझं हे बॉन्डिंग कसं चांगलं होईल त्यासाठी प्रयत्न करत होता. त्यामुळे खूप सुंदरपणे आपण महाराष्ट्राने हा कार्यक्रम अतिशय मनापासून आपापल्या घराघरात हा जपलाय बघितलाय. चला हवा येऊ देमध्ये ना मला वाटतं बॉलिवूडमधले असतील मराठीतले दिग्गज कलावंतांनी हजेरी लावलेली. म्हणजे अगदी शाहरुख खान असेल किंवा रणबीर सिंग असेल अनेकांनी मग श्रीदेवी सुद्धा आल्या होत्या मध्ये किंवा ज्या सेलिब्रिटीनी म्हणजे आपण ज्यांना दुरून बघतो त्यांना आपल्या सेटवर बघताना किंवा त्यांच्याबरोबर थोडंसं काम करताना त्यांच्याबरोबर एक स्क्रीन शेअर करताना कसा छान अनुभव होता तो. हो अगदीच कारण रणवीर सिंग आला होता तो तर एकदम एनर्जेटिक आणि तो असं बोलत होता सगळ्यांशीच बोलत होता असं अगदीच बॉलिवूड वाला तो जरी असला तरी तो आल्यानंतर तो असा एक म्हणजे बोलतो सगळ्यांशी आपल्यातलं झाल्यासारखं. आणि मी जेव्हा गेले आणि म्हटलं की सर एक फोटो पाहिजे मला तुमच्यासोबत तर त्याचा हात पकडला आणि तो इतकं कौतुक करत होता की मी
बघितलाय मी माझ्या इन्स्टाला वगैरे पण तो आहे व्हिडिओ. वा वा, मी छान. तर म्हणजे त्याच्यानंतर विरघळूनच गेले होते की रणवीर सिंगने आपला हात पकडलाय, बरोबर. आपल्याशी बोलतोय. सो माझ्यासाठी ते एक भारी वाला फिलिंग होतं की एवढा मोठा नट येतो की आणि इतके सुंदर सुंदर भूमिका केल्यात आणि त्याने आपलं कौतुक करणं हे फार नाही, खरंच मोठी गोष्ट आहे की त्याला पॉवर बँकच म्हणतात मला हो, हो, वाटतं. हो. बॉलिवूड मधली पॉवर बँक आहे हा. ती की संपत त्याची नाही energy नाही energy. संपत. हा. आणि खरोखर शिकण्यासारखं पण खूप आहे. हो. त्यामुळे तुझाही खूप छान अनुभव असेल अशा सगळ्या सेलिब्रिटी सोबतचा. तर आज आपण चोरवण्यात आहोत तुझ्या मूळ गावी. कसं वाटतंय तुला, म्हणजे इथल्या एकंदरीत शिमगोत्सवाबद्दल किंवा इथल्या एक आपलं नातं गावातलं त्याबद्दल काही सांगू शकशील का? मी खूप कमी येते खरं तर गावी, पण जे जे मेन गोष्टी आहेत त्यांना येते. म्हणजे मेन सणांना मी येतेच. गणपतीला येते, हा. शिमग्याला येते आणि मे महिन्यात थोडी सुट्टी एन्जॉय करायला आम्ही येतो. पण शिमग्याला येण्याचं कारण तेच असतं की जसं तुम्ही म्हणताय की आपण इतकं काम करतो हे ते, ह्या सगळ्याची एनर्जी पॉवर नाही इथून मिळते. बरोबर. कारण देवी आपली जी आहे त्याची पालखी आज आहे. एका दिवसासाठीच मी आले, आज फक्त दर्शन घेण्यासाठीच आले. सो एक येऊन ना ती जी पॉझिटिव्ह एनर्जी इथून बरोबर. मिळते ना ती पूर्ण वर्षभर पुरते बरोबर. असं मला वाटतं. आणि प्रचंड श्रद्धा आमच्या अख्ख्या कुटुंबाची आहे. असं घडतं ना कधी कधी की आपल्या वेळा जुळत नाही बरोबर. येण्याच्या, नाही, हा. पण असं वाटतं की ती ना हे सगळं घडवून घडवून आणते, आणते, ती बरोबर. तो योग घडवून आणते. आत्ता उद्या सोमवार आहे त्यामुळे जनरली सोमवार मंगळवार आमचं शूट असतंच. आणि त्यात जास्त महत्वाचे दिवस हा. कामाचे, रविवार नंतरचे. हा. हो. तर आत्ता झालं असं की आम्ही थोडा ब्रेक घेतल्यामुळे, म्हणजे आधीच्या तारखांनुसार ही तारीख होती, तर आम्ही जेव्हा निघालो तेव्हा मी घरच्यांना सांगितलं की मला यंदा शिमग्याला येणं जमणार नाही. कारण आज रात्री म्हणजे उद्या सकाळी होम लागतो आपला, तर उद्या सकाळपासून मी मुंबईत पोहोचूच शकणार नाही. त्यामुळे मला थांबणं गरजेचं आहे मुंबईत. आणि आत्ता योगायोग असा झालाय म्हणजे हे घडवून आणलंय तिच्या नाही, ती कृपेने आहे मनातली सगळं. श्रद्धा आहे. हो अगदीच, त्या श्रद्धेनेच सगळं घडवून आणलं. आणि आज सुट्टी आहे आणि मी निवांत आज आलेले आहे, दर्शन घेणारे आणि मग जाणारे पुढच्या कामांसाठी. म्हणजे हा चोरवण्यातला शिमगा आता एन्जॉय Enjoy करणार देवाचं आणि दर्शन घेणार आणि जे इथले मित्रमैत्रिणी आहेत त्यांची भेट घडून हो, येईल. हो, हो. काही नातेवाईक आहेत इथे. Yes. त्यामुळे खूप आजचा दिवस तुझा छान जाणारच आहे. म्हणजे आजच्या दिवसापेक्षा हो. म्हणजे रोज तसं होतच. कारण बरोबर. माझ्या घरचे आम्ही देवाला थोडंफार मानणारीच व्यक्ती आहोत. कारण असं वाटतं की त्यांच्याशिवाय आपलं नाही. आयुष्य किंवा जे काही आपण जगतोय ते थोडं अपुरं आहे. तर ती एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबत राहणं फार गरजेचं आहे. आणि माझी सुरुवात जेव्हा मी स्टेजवर जाते तर माझं ते असतंच की एक रिच्युअल म्हणू शकतो आपण की स्टेजला जी आमची रंगभूमी आहे त्या देवीला एक नमस्कार केल्यानंतर करणं. आपल्या जुगाई देवीला जी आमची ग्रामदेवता आहे तिला आम्ही नमस्कार करूनच पुढे पाऊल टाकते. कारण असं वाटतं की म्हणजे जरी मी आजारी असेन बरं नसेल तरी एक अशी नाव घेतल्यानंतर एक एनर्जी येते की हा आता परफॉर्म करायचंय. बरोबर. So ते एक आहे, जुगाई देवीचं नाव घेतलं की थोडंफार एक अजून एनर्जी वाटतं. येते. बरोबर. आणि मला आता ती सवय झाली. म्हणजे मी नमस्कार जेव्हा करते की हा. रंगभूमी देवी आई जुगाई देवी असं मला बोलून अपसुक निघून जातं. खूप खूप सुंदर. म्हणजेच ही जी मूळ तुझी जी इथे आहेत सगळी रुजलेली, आपली मुळं रुजलेली आहेत आपल्या गावातली, आपल्या या सगळ्या देवाच्या असलेल्या आपल्या या श्रद्धा आहेत. खूप कमी लोक असतात की ज्यांना याच्याबद्दल जाणीव असते आणि आजच्या या पिढीमध्ये सुद्धा तू हे जपलंयस. खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आणि आहे. जपण्यामागचे रिझन्स आई बाबा आहेत. कारण हा. त्यांची परंपरा त्यांचं तेवढं आहे, त्यांचे अच्छा. संस्कार ते तसे आहेत की ह्या गोष्टी तुम्हाला पुढे आयुष्यात नक्कीच, गरजेच्या आहेत. नक्कीच. तुम्ही जसं काम तुमचं सुरूच आहे पण कुठेतरी ह्या गोष्टी पण मॅटर अगदी, अगदी, करतात अगदी. तुमच्यासाठी बरोबर. जेव्हा तुमचा प्रवास सुखकर होतो. नक्कीच. सो त्यांच्याकडनं जास्त आलंय ते. आम्ही थोडीफार टंगळमंगळ करतो की हा ठीक आहे ना काय आज होतंय, आज पूजा करायला जमणार हा नाही किंवा असं काही हे होऊन नको. जातं. पण हा. त्यांनी तेवढं जपलंय, जपलंय. त्या गोष्टी त्यांनी सांभाळल्या. म्हणजे ते आतून मनातून येणं जास्त गरजेचं गरजेचं आहे आहे. आणि तेच मला वाटतं या काळात जास्त महत्वाचं आहे. महत्त्वाचं आहे. खूप खूप कौतुक आहे तुझं खरोखर या सगळ्याबद्दलच.
पुढे आता हवा येऊ देने थोडासा ब्रेक घेतलेला आहे हो. आता तुम्ही सगळ्या कलाकारांनी, आणि नव्या रूपात नव्या ढंगात थोड्या दिवसांनी आम्हाला तुम्ही दिसणारच आहात. हां. एक काहीतरी नवं करण्यासाठी थोडासा ब्रेक लागतोच. लागतोच. मग आता सध्या काही भविष्यातले प्रोजेक्ट्स म्हणा किंवा काही रंगभूमीशी निगडीत काही चालू आहे का, की आत्ता तसं तरी सध्या नाही, म्हणजे वर्कआउट चालू आहेत बऱ्याच ठिकाणी. एक नाटक करायचा विचार आहे, कारण खूप वर्ष आता टेलिव्हिजन करून थोडासा यांत्रिकीपणा आलाय, तर एक थिएटरिकल काहीतरी करण्याचा विचार आहे. पण चालू आहे प्रोसेस, म्हणजे अगदीच असं की हा रेडी आहे असं नाहीये काही. जरी किती आपण टेलिव्हिजन म्हणा किंवा सिनेसृष्टीत असलो तरी मराठी कलाकाराला रंगभूमी नेहमीच खुणावते. रंगभूमीकडे त्याचं नेहमीच पहिलं आकर्षण असतं. तर आता मग सध्या की दुसऱ्या कुठल्या चॅनल्सवरून किंवा टी व्ही सिरियल्समध्ये म्हणा असे काही रोल्स ऑफर झालेत का तुला? हा, ऑफर्स तर होतातच, जेव्हा ह्या चॅनलला पण असतो तेव्हा पण होतात. सिरियल्सना वगैरे विचारलं जातं, पण आता इतकी वर्षाचं बरोबर. कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या सगळ्या गोष्टी लिगली जरा बरोबर. ते करता नाही येत. पण अच्छा. या चॅनलला जेव्हा विचारणा होतं तेव्हा केला जातात. बरोबर. तुझे चला हवा येऊ दे मधले जे सहकलाकार आहेत हो. भाऊ कदम, म्हणजे ते नुसते समोर जरी आले तरी आपण हसायला लागतो, म्हणजे हो. हसू येतच. आणि त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे की बाबा दिसायला खूप सामान्य, पण जेव्हा तो भूमिकेत शिरतो त्यावेळेला काहीतरी अतरंगी होतं. हा. आता मला वाटतं रत्नागिरीमध्ये त्यांचे प्रयोगही चालू आहेत. हो. नाटकाचे प्रयोग चालू आहेत. करून गेलो गाव वगैरे याचे प्रयोग चालू आहेत. तर भाऊंच्या बद्दल असा एखादा किस्सा सांगू शकशील का की तो तुझ्या लक्षात आहे? ऍक्च्युली बरंच काय काय घडत असतं, पण भाऊ सर जेवढे कमाल ऍक्टर आहेत तेवढेच कमाल माणूस आहेत. कारण माझा जो फिनालेचा ऍक्ट होता तो त्यांच्या सोबत होता, आणि त्यांचे ते प्रसिद्ध आहेत की ते विसरतात. हो. पण असं खूप कमी होतं, तो एक कॉमेडीचा भाग आहे. पण ते जेवढी मेहनत करतात, म्हणजे मला असं वाटलं होतं की एवढा मोठा माणूस आहे, त्याला काय बोलायचं की चल रिहर्सल करूया, पण तेच आम्हाला इतके कम्फर्टेबल करत होते. त्यांनीच इतकी रिहर्सल केली आहे त्या ऍक्टची. सो मला असं वाटतं की नवख्या येणाऱ्या मुलांना तितका सपोर्ट करणं बरोबर खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज ते सुपरस्टार आहेत, त्यांनी ही गोष्ट करणं म्हणजे ते ऍक्टर जरी कमाल असले तरी माणूस म्हणून खूप भारी आहे. खरोखरच असं अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळालं की भाऊंनी त्यांना प्रत्यक्ष खूप छान मदत केली आहे. हो. म्हणजे तुम्हालाही अतिशय कम्फर्ट तिथे वाटेल असं म्हणजे अशी खूप वातावरण कमी निर्मिती माणसं केली. असतील ज्यांना देवाचा दर्जा दिलाय. सो आता जो आम्ही 10 वर्षाचा एपिसोड टेलिकास्ट केला तेव्हा आम्हाला कळलं की एक अशा काकू आहेत एका गावात ज्यांनी भाऊ सरांचा फोटो लावलाय देवारात. अरे बाप. ते त्यांना नमस्कार करून घराबाहेर पडतात, आणि त्या जेव्हा त्यांना भेटल्या तेव्हा असं म्हणाल्या की बस आज मला मरण आलं तरी चालेल. सो एका माणसाबद्दल एका बाईची इतकी श्रद्धा असणं हे मी पहिल्यांदा बघितलं. दुर्मिळ आहे म्हणजे गोष्ट. देवाला बघून आपण बोलतो की आम्हाला आज पंढरी दिसली, आज मला मरण आलं तरी चालेल, पण एका माणसाला भेटून बरोबर. असं आणि वाटणं. आपण साऊथ मध्ये ऐकतो किंवा बघतो हा. की ते सुपरस्टार आहेत, त्यांची काही मंदिर आहे, पण मराठी कलाकाराबद्दल की जो एक सामान्य घरातला आहे, घरातला आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला आहे, अशा मराठी माणसाबद्दलचं हे जे मत आहे ते खूप दुर्मिळ आहे. आणि म्हणजे बॉलिवूड अशा वाला पण प्रसंग कोणाशी कमी आहेत. असं ऐकलं नसेल नक्की- बॉलिवूड बद्दल नक्कीच की नाही. असं हो. कधी झालंय. एवढं म्हणजे एक देवाची अभिनेता म्हणून दर्जा attachment असते. नसेलच. हा, बरोबर. अभिनेता म्हणून अटॅचमेंट हो. असतेच, पण एक माणूस म्हणून एक त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खरोखरच खूप छान आहे. आणि खरंच आपली जी सगळी महाराष्ट्रातली तमाम जनता आहे, जे आपले रसिक मायबाप आहेत, ते खरोखरच एखाद्यावर भरभरून प्रेम करतात. हो. जसं तुमच्या हवा येऊ दे या कार्यक्रमावर आणि तुमच्या सगळ्या कलाकारांच्यावर या महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रेम केलंय, करत राहणार आहेत. आणि खरोखरच तुमचं काम खूप उत्तम चाललेलं आहे. स्नेहल, असं विचारायचं वाटतं की आजची जी तरुणाई आहे की जी या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिते, की त्यांना काहीतरी अभिनयात करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी तू काय सांगू शकशील? एकतर खूप पेशन्स गरजेचं आहे इकडे, कारण तुम्ही असं क्षेत्र हे आहे की ते पटकन सहज गोष्टी होत हो. नाही. आणि एका रात्रीत येणारं जे फेम आहे की ते फार काळ टिकत नाही. नक्कीच. तो इथे येताना मेहनत करायची, आपल्याला खूप
कंट्रोल ठेवायचा आहे, पेशन्सने काम घ्यायचं आहे, याचा विचार करूनच इथे यावं लागेल. अगदी बरोबर. तर की बाबा मी आज ऑडिशन दिले, उद्या मी काम करायला घेतले, रातोरात एवढा star पैसा होणार. कमवलाय, हे असं नाही होत. फार आभासी जग आहे. इथे तुमचं टॅलेंट आणि तुमची करण्याची इच्छाशक्ती किती आहे याच्यावरच काम होतं. तुमचे वशिले इथे चालत नाहीत. तुमचं काहीच एक जो तुम्ही माइंडसेट केला असेल तो इथे उपयोगी नाही बरोबर, पडत. बरोबर. इकडे उतरल्याशिवाय तुम्हाला काहीच कळत नाही गोष्टी काय घडणार आहेत आणि काय नाही. सो मला असं वाटतं मेहनत करण्याची तयारी हा मुख्य मुद्दा आहे. जर कोणी या क्षेत्रात येऊ इच्छित आहे तर पेशन्स आणि मेहनत. हे खरंच खूप छान सांगितलं आज, खूप साध्या भाषेत सांगितलंस की कुठलाही वशिला नाही, कुठलीही आपल्याला इतर काही गोष्टींचा आधार नाही घ्यायचा आहे. मेहनत, स्वतःचं टॅलेंट, संघर्ष करण्याची वृत्ती, या सगळ्यातच माणूस आज कुठेतरी टिकाव धरू शकतो. आणि ही ज्याच्याकडे तयारी असेल त्यानेच या क्षेत्रात नक्की आपलं नशीब आजमावायला काही हरकत नाही. कारण रातोरात तसं कोणी स्टार होत नाही. स्नेहलचं पण आपण संघर्ष बऱ्याच जणांनी जवळून बघितला असेल आणि अजूनही त्यांचं काम सुरूच राहणार आहे. सगळ्यांकडून येतो ना तसा मीही एक प्रश्न तुला विचारणार आहे की यंदा कर्तव्य आहे का? ही जबाबदारी घरच्यांची आहे. कधी अच्छा. कर्तव्य आहे तर ते बघणारच. बरोबर. म्हणजेच कर्तव्य असेल पण ते घरच्यांनी ठरवलेलं चालेल तुला. हो हो अगदीच. अरे वा. त्यामुळे खरोखरच पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी, पुढच्या सगळ्या कामासाठी, तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी, तुझ्या अभिनयाच्या कारकिर्दीसाठी आमच्या सगळ्यांकडून, आमच्या टाइम्स डिजिटल टीमकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. असंच सुंदर काम करत राहा. महाराष्ट्रासह सगळ्या अख्ख्या देशाला, अख्ख्या जगभराला तू अशीच कायम हसवत राहा, आमचं मनोरंजन करत राहा, हीच सदिच्छा आहे. आणि खरोखरच आज आपण स्नेहलशी इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या. आज ती आपल्या मूळ गावी आली आहे आणि याच निमित्ताने तिने आम्हाला ही भेट दिलेली आहे. खूप आम्ही तेच त्याच्यासाठीच तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे. कारण माझ्या गावात पहिल्यांदा इंटरव्ह्यू झालाय माझा. आणि अच्छा. माझी जी जिंकल्यानंतरची बातमी होती ती पण रत्नागिरी टाइम्स, दैनिक म्हणजे टाइम्स audition जिंकली येस होती. येस येस चला, बरोबर. ती पण पहिल्यांदा इथेच छापून आली होती. आणि ते फार कौतुकास्पद असतं कारण आपल्या ठिकाणी आपलं कौतुक होणं आणि नक्कीच. आज इथे इंटरव्ह्यू माझ्या या घरात होतोय. बरोबर. सो मला फार भारी वाटतं. सो थँक्यू तुम्हाला की तुम्ही आलात आणि हा इंटरव्ह्यू केला. नाही खरोखरच आत्ताच सांगितलं इने स्नेहलने की तिच्या ऑडिशनमध्ये सक्सेसफुल ती जेव्हा झाली, तिला चला हवा येऊद्यामध्ये जेव्हा सहभागी करण्यात आलं त्याची बातमी दैनिक रत्नागिरी टाइम्सने पहिल्यांदा प्रसिद्ध केली होती. आणि त्यानिमित्ताने सुद्धा स्नेहल रत्नागिरीतल्या म्हणा जिल्ह्याभरात पोहोचली होती. आणि तेच तिनं पुन्हा इथे एकदा त्याची आठवण काढलेली. खूप खूप धन्यवाद. आणि अशीच कायम हसत राहा आणि सगळ्यांना हसवत राहा. तुला पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.